मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा एपिसोड असणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता तिलोत्तमाला तर काही झोपच येत नसती. तिला फक्त ती गुरुकुलची जागा आणि राजकुमार जे काही करत असतो तिला ते आठवत असतं. आता मोनिकाला त्या तिलोत्तमाकडून सत्य वदवून घ्यायचं असतं की ही नेमकं काय करते, हिच्या मनात काय चालू आहे ते तिला जाणून घ्यायचं असतं. म्हणून ती तिलोत्तमाकडे येते. तिलोत्तमाकडे आल्याच्या नंतर म्हणू लागते, काय झालं आई, झोप येत नाही का? तिलोत्तमा म्हणू लागते, तुझं काय काम आहे मला ते सांग अगोदर. मोनिका म्हणू लागते की आई, तुम्ही त्या आश्रमच्या केसबद्दल असं डायरेक्ट माघार घेतलाय ना, म्हणून मला थोडंसं ना विचित्र वाटलं. मला झोपच येत नव्हती. मला असं वाटलं तुमच्याशी एकदा बोलाव आणि मग नंतरच झोपा. त्यानंतर मोनिका विचारू लागते, आई पण तुम्ही असं का केलं मला कळत नाही. अगोदर तर ती तुम्हाला जागा हवी होती, आता तुम्ही डायरेक्टली माघार का घेतला बरं? याच्या मागचं कारण काय आहे? मोनिका चांगल्याच चौकशा करू लागते. त्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते, मोनिका, एकदा का जो मी निर्णय घेतला ना त्याच्यावर मी परत चर्चा करत नाही आणि मला ती सवय देखील नाही. आणि तू काय मला इथं जाब विचारायला आली का? माझ्याकडून सत्य उधळून घ्यायला आली का? काय करण्यासाठी आली आहे? मोनिका म्हणते, नाही आई, तसं नाही हो. मी तुम्हाला विचारायला आले फक्त की का तुम्ही असं केलं आई? आपल्यासाठीच तर ते चांगलंच आहे ना आश्रम. मला असं राजकुमारने सांगितलं. तिलोत्तमा मोनिकाला सांगू लागते. तिलोत्तमा म्हणू लागते की मोनिका, सगळ्या गोष्टी जसं दिसतात ना तशा नसतात. तो माझा भूतकाळ आहे, त्यामुळे आता मी तुला जास्त तर नाही, पण आता एका मिनिटासाठी राजकुमारचं पण बरोबर आहे ना. राजकुमारने आतापर्यंत भरपूर अशा चुका केल्या. आता त्याला वाटत असन की त्याच्याकडे एक संधी चालून आली की मी माझ्या आईसाठी काहीतरी करावं, जेणेकरून ती मला माफ करेन, माझ्यावर विश्वास ठेवेन. त्याचं पण बरोबरच आहे ना. वकिलांनी पण मला सांगितलं आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही केस आपणच जिंकू, खूप स्ट्रॉंग आपली केस आहे आणि त्यानंतर आश्रमची जागा देखील आपल्याला मिळेल. आपल्या कंपनीसाठी, तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. पण मला ती आश्रमची जागा आता नकोच आहे. तिलोत्तमा सांगू लागते, मोनिका, राजकुमारने जे काही केलं आहे ना ते तर मला त्याच्या मुलाच्या जागी असून जर मी विचार केला तर त्याचं पण बरोबर आहे, पण मला असं वाटतंय नको त्या फांद्यात कशाला पडायचं आहे ना. मोनिका म्हणू लागते, म्हणजे अच्छा आई, तुम्ही राजकुमारचा विचार करताय ना, राजकुमारचा विचार करून हे बोलताय ना. आई, मला खरंच खूप भारी वाटलं आहे. आणि मग त्यानंतर आता मोनिका म्हणते, आई आता तुम्ही पण आराम करा आणि मी पण आता झोपायला जाते. तिलोत्तमा म्हणू लागते, हो हो जा तू आता झोपण्यासाठी. आता तिलोत्तमाने जे काही या मोनिकाला सांगितलं आहे ते सगळं काही वेगळी स्टोरी आहे आणि तिच्या माइंडमध्ये जी चालू असते ती वेगळी स्टोरी असते. आता त्यानंतर इकडे मात्र मोनिका जाता जाता तिथेच थांबते. म्हणू लागते, तुला काय वाटलं म्हातारे, तू मला काही पण सांगशील, छान अशी स्टोरी रचून सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? अगं हे शक्यच नाही, मी पण तुझ्याच घरात राहते ना, तुझे गुण मला लागलेच आहेत ना. त्यानंतर मोनिका म्हणू लागते, पण तुला असं वाटतंय ना की कुणालाच माहिती नाही. अगं पण सगळ्या घरामध्ये माहीत झाले, फक्त या गोष्टी ना तुलाच माहिती नाही. तर तुझं कसं झालं माहिती का, ते डोळे झाकून मांजर दूध पेत नाही का, तशी तू मांजर झाली बघ. तुला असं वाटतंय की तुला कोणीच बघत नाही, पण तुला सगळ्या जगाने बघितलं आहे. त्यानंतर मोनिका तिथनं निघून जाते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, सगळे मुलं खेळत असतात. व्यंकटेश, बबलू इतर मुलांसोबत खेळत असतो. तर आता ओवी आणि अबीरला सावली आणि सारंगला एकत्र आणण्यासाठी नवीनच प्लॅन करायचा असतो. दोघेजण कॅम्पमध्ये बसतात, प्लॅन करतात. अबीर म्हणू लागतो की ओवी, हे बघ, आपल्याला ना आता असा प्लॅन करावा लागेल की तो सुपर हिरो आणि माझी आई एकमेकांच्या समोर थोडा वेळ तरी राहिले पाहिजे, म्हणजे आपल्याला नक्की कळेल की नेमकं त्यांच्यामध्ये काय नातं आहे म्हणून. त्यानंतर आता ओवी म्हणू लागते, हे बघ अबीर, तुझी आयडिया तर मला खूप आवडली बघ, आपण काहीतरी नक्की प्लॅन करूया. त्यानंतर ते दोघंजण असा प्लॅन करतात, आपण आता खेळण्यासाठी लांब जायचं, मग ते आपल्याला शोधत शोधत तिकडे येतील, तर आपण आता आपल्या तिकडे जाऊन बसायचं. आता यांच्यामध्ये ना बबलू देखील सामील असतो. बबलूला पण वाटत असतं की सारंग दादाने आणि सावली वहिनीने पहिल्यासारखं एकत्र यावं, त्याला पण ते खूप आवडत असतात. व्यंकटेश, इतर मुलं, बबली लंगडी घालत असतो, मुलं एन्जॉय करत असतात. तितक्या वेळामध्ये सावली येते. सावली म्हणू लागते, अबीर अबीर, पण अबीर तर काही तिथे नसतोच. तितक्या वेळामध्ये सावली म्हणू लागते, अहो व्यंकटेशजी, अबीर कुठे? व्यंकटेश म्हणू लागतो की सावली, आत्ताच इथे अबीर होता, कुठे गेला काय माहिती. तितक्या वेळामध्ये सारंग देखील येतो. म्हणू लागतो, ओवी,
ओवी कुठे गेली आहे? सारंग बबलूला विचारू लागतो. काय रे बबलू, ओवी कुठे? बबलू म्हणू लागतो, अरे दादा आत्ताच इथं होती. मला असं वाटतंय अबीर आणि ओवी इकडं साईडला खेळण्यासाठी ते लपन चिप्पन खेळत होते ना, तिकडंच गेले वाटते. त्यानंतर सारंग म्हणू लागतो, बबलू सांगतोय पण असा जसं काय आपण दिवसा खेळतोय. कळतंय का तुला? छोटे मुलं आहेत, रात्र झाली आणि तू काय इकडे खेळत बसलाय? त्यानंतर बबलू सांगलो, दादा मी लंगडी खेळत होतो. बबलू मजाक करू लागतो. सारंग खूप चिडतो. सावली म्हणू लागते, काय ओवी आणि अबीर सोबत गेले दोघं जण? त्यानंतर आता ओवीला आणि अबीरला सापडण्यासाठी सारंग आणि सावली दोघे पण जात असतात. तिकडे जातात तर त्यांच्या दोघांच्या मध्येच भांडण चालू होतं. बबलूला खूप आनंद होतो. बबलू म्हणू लागतो, वा आपलं मशीन सक्सेस झालं आहे. त्यानंतर बबलू मुलांसोबत खेळत असतो. तर इकडे मात्र आता सावली आणि सारंग अबीर आणि ओवीला आवाज देत असतात. आवाज देता देता दोघे जण एकमेकांनाच येऊन धडकतात. तर आता सारंग म्हणू लागतो की सावली तुझं काय आहे? लेकरांना शोधायचं आपल्याला तर तू मला येऊन धडकते, तुला दिसत नाही का? इतका मोठा चष्मा आहे ना तुला? सावली म्हणू लागते, गप्प बसा, मी नाही तुम्हाला जाऊन धडकले, तुम्हीच मला धडकलात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमचं ना सतत पहिल्यापासून तसंच आहे. सारंग म्हणू लागतो, अगं पण मी तुझ्यासारखं खोटं तर बोलत नाही ना. 100 वेळेस खोटं बोलती आणि कधीच सॉरी म्हणत नाही. शक्यतो मी जर चूक केली तर मी सॉरी तरी म्हणून बाजूला होतं, पण तू तर तुझी चूक मान्यच करत नाही. त्या दोघांमध्ये चांगलंच असं भांडण लागतं. त्यानंतर सावली म्हणू लागते, तुमचं ना लग्न झाल्यापासून तसंच आहे. एखादीही गोष्ट तुम्हाला सापडत नाही, सगळं तुम्हाला हातातच लागतं. माझं हे कुठे आहे, माझं ते कुठे आहे, माझं ते कुठे आहे, आणि काय तुमची ती बायको देते का तुम्हाला सगळं जाग्यावर आणून? त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो, हे बघ माझ्या बायकोचं नाव काढायचं नाही. माझी बायको अगदी एकदम परफेक्ट आहे. आणि काय तुझा तो नवरा काय तर म्हणे व्यंकटेश, आणि बेळगाववरून आला इकडे कॅम्पला जाण्यासाठी, आणि काय बायकोचा सेपट बनून नेहमी मागच राहतो. त्यानंतर आता सावली म्हणू लागते की माझ्या नवऱ्याला असं काही बोलायचं नाही बरं का. सारंग आणि सावली शांत बसतात. तिकडनं मात्र बबलूचा आवाज येतो की सारंग दादा आणि सावली वहिनी की आता इकडे मुलं आले आहेत, तर तुम्ही पण लवकरात लवकर इकडे या. तितक्या वेळात पाऊस चालू होतो. सारंग म्हणू लागतो, काय आता मध्येच पाऊस चालू झाला आहे? सावली म्हणू लागते, पाऊस कुठून आलाय आता अचानक? सारंग सांगू लागतो, पाऊस ढगातून आलाय. सावली म्हणू लागते, अय्या होय का, ढगातून आलाय? मला वाटलं जमिनीतूनच आलाय. आता त्यानंतर दुसरीकडे अबीर आणि ओवी मज्जा बघत झाडाखाली बसलेले असतात. तर इकडे मात्र सावली आणि सारंग एका झाडाखाली जाऊन उभे राहतात. अबीर ओवीला म्हणू लागतो, हे बघ ओवी, आपला प्लॅन तर चांगला सक्सेस झालाय बघ. यांच्यामध्ये ना मला तर वाटते काहीतरी मैत्रीचं नातं दिसतंय. ओवी सांगू लागते, हो रे अबीर, माझा बाबा ना इतकं हसून कोणासोबतच बोलत नाही. एरवी तर सारखा फुगलेलाच असतो. बघ ना आज किती आनंदात आहे आणि किती हसत बोलतोय ना. त्यानंतर आता ओवी म्हणू लागते, अबीर पण मला ना तुला एक खरंच खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, पण तू ती गोष्ट ना सावली टीचरला देखील सांगायची नाही, कुणालाच सांगायची नाही, तू मला प्रॉमिस कर. अबीर म्हणू लागतो, अगं ओवी प्रॉमिस मी नाही सांगते कुणाला, सांग तू मला. त्यानंतर ओवी सांगू लागते, तुला माहिती आहे का अबीर, माझ्या बाबाचं लग्नच नाही झाले, आणि ती जी सुशीला आंटी आहे ना ती फक्त कोर्टासाठीच माझ्या बाबाच्या सोबत आली होती. माझ्या बाबाचं लग्न वगैरे नाही झालं. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, काय सुपर हिरोचं लग्न नाही झालं? अबीरला खूप मोठा धक्का बसतो. आता दुसरीकडे सावली आणि सारंग ज्या झाडाखाली उभे असतात ना, त्यांच्या पहिल्या आठवणी सगळ्या जाग्या होतात. सारंग म्हणू लागतो, आपण कसं ना पहिल्या पावसामध्ये भिजलो होतो. सावली म्हणू लागते, हो तुम्हाला ना छत्री घेऊन चला म्हणलं, तुम्ही घरीच ठेवली. त्यानंतर सारंग सांगू लागतो की आपल्याला तिथं भज्याचा गाडा पण भेटला होता ना. सावली म्हणू लागते, हो मी तुम्हाला खाऊ नका म्हणलं तरी तुम्ही खाल्लंच. त्यानंतर आता सावली आणि सारंग डान्स करण्यासाठी एकदम पावसात जाता आणि खूप छान असा एन्जॉय करत असता. मित्रांनो, बघूया आता येणाऱ्या एपिसोडमध्ये काय बघायला मिळतं. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.